मुक्तिदात्री ज्ञानदाता ज्ञानेश्वरी जना पातो योगी खेल्या सरस्वती ज्ञानेश्वरी जना पातो योगी खेल्या सरस्वती। ओम गम गणपते नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। श्रीदेवदेव सेवार्थ आणि दर्शनार्थ आलेले सगळे भक्त आत्मीयतेचे स्वागत। विकट कवियामुळे हास्य कवियामुळे प्रसिद्ध झाले असले त्याला लक्षांना आपण सगळं होतं। कृष्णदेवरायाने राजा विजयी अत्यंत प्रसिद्ध झालं कवी म्हणजे श्रेष्ठ नाव त्याला लक्षण केले। ते गेले चातुर्य बुद्धिमत्ता आणि हास्य प्रज्ञा हे अत्यंत विशिष्ट असले। खंजेची कठीण संदर्भ होती तो हास्यमय कमेनो परिवर्तनात असलेले व्यक्तित्व ते विचारले असलो व्यक्ती तो त्यांना रामकृष्ण तो कृष्णदेवरायाने आस्थानाविषयी योगी असले काम करते जीवन यापन करतात। एक दिवस कृष्णदेवरायाने सहजानं सगळे काम करले। कोण बोकडी पोट बोलून खावीसाठी तिमता 1000 रुपये बहुमान दिला। गावचे सगळे लोक आहेत बोकडी पोट बोलून खाऊ सांगितलं राजा नाही। राजाने तिकडे लागली तिकडे सांग ना आंब्याचे आता माझ्या चिकरे ते बोकडी तोडा करत ते बोकडी तोडा करत तोडवत ना बोकडीनं तोंड टाकले खाली तर राजा सांग पडेल ते बोकडी तोडून टाकलं ना तो काय बहुमान मिळेल अशी मस्तक हे तिथे कॉम्पिटिशन विशेषतः असल्याने एक मुख्यत्वे भाग घेतलेले मस्त लोक सामान्य सोडून गेले म्हणून करणे शक्य नाही। एक नियमात बोकडीला पोट भरणे शक्य नाही। तिथलं पोट भरले व्यक्ती आणि तिकडे वेळेत पोट घालतात का नाही ते फक्त अभ्यास असते का नाही त्याला पहिले सांगितलं आव मुख्याचा सोप किल्ला म्हणून सांगितले त्यांच्या सोप दिसतो त्या पालो दिसतो त्या पाण्याचा अभ्यास केले अशा बोकडी त्यांना पोट भरणे शक्यच नाही। अशी प्रयत्न केले त्यानंतर परत महाराजांनी एक आस्थानाबद्दल विशेष असले एक निवेदन दिलं। बाकी लोकांच्या नाव गोमाता नाव सांगितले त्याला आस्थानाच्या कोणत्याही बोकडी पोट बोल करीत असते त्याचा 10,000 रुपये बहुमान त्याची बरोबर एक महिने काम अवकाश येतात बोकडीचे नाव देतात एक महिने अवकाश येतात त्याच्याबरोबर दिवसात त्या बोकडीच्या आहारात 50 रुपये अशा कोणीच बोकडी घेऊन गेलो पोसवडणं एक महिन्यात सांगेल कोण पण आम्ही काय नसतात आणि कसल्या खावच्याला कसले सन्निवेश निर्माण करतात काम सांगेलो सगळं आस्थाना विशेष आव्हान आहे। त्या थोडे लोक आस्था करून घेतले त्यांना शाळेचे नवरी मन त्याला बघतो बोकडी घेणा पडून खावशी ठेवत ना जर खावशी लेवी की येतात पण खांडवले तक्षण तोंडात असे तोंडावले समजते त्या लेवी कमी आशे दिवस 50 मिनिटं झाले म्हणजे त्या कुकर याची पुढे बहुमान मिळायचे देवाचे दिवस 50 मिनिट आपल्याला म्हणून सांगेल त्यांना सांगेल बोकडी घेतले राजाने तो घाला घेतलेला दिवसा 50 महाराजांकडे माहिती असले बोकडी ह्या पाठवे घातली की नाही बाकीचे 40 रुपये पोटा योगा घेतात खाणे आराम मग जावचे 28 दिवसाले त्यांना स्टार्ट पोरा आता बोकडी महाराजांना घेणार महाराज घेऊन गेलेली पोट पण खाऊन घेऊन गेलेली की ते महाराज करतात तसे कोण ते बोके राहतात त्यांना बोट करतात परत कोणा
तरी आपण सुरुवात जाऊ तेव्हा मागे नावाचा म्हणते मस्त विचारताय त्याला बुद्धिमत्ते काय एक पाठ स्वतः नाही तो होताना 30 दिवसाले महिन्याचे आखरी दिवस त्या दिवस राजस्थान उत्तर लोक होती इंग्लिश बोकडी एक महिने पाळणे पोषण करणे सगळं आहार घालणे पोट मोठा होऊन गेले असते महाराज मुखारवरती तरी पोटला बोकडी हसी तोंडाचं तोंड खाली कोणा शोध नव्हतं बोकडी त्या उठाला बोकड्याची गट्टी मोठी आली असले एक म्हणजे 50 मिनिट असले बाकी कोणा खाऊ नाही तिने बोकडी घातलेले 50 नाव मात्र पाणी टाकायचं खावं खात असले म्हणून कोणतं बोकडी गट्टी मोठी आलेली आहे ज्याने राजा बोकडी एखादी बोकडी टिकलं ना कोणतं बोकडी तोंड घातले तोंडात है ना अंतिम म्हणजे आम्ही दाबून शिरो त्यांना आला वेगवेगळे बोकडे पडलेले बारीक झाला असतात एक पण सुमा हातात ना होता महाराजांनी विचार केला आता तरी नाही कोण हात तोंड घेऊन बोकडे दवरलेली या तोंडामध्ये मी हात बी खातो ते पड गेला असते बोकडी तिथे एक खर्च गेला बरोबर एखाद्याला एक बुद्धी शिकली कडे सांगेल अंतिम न्यायाला बसले त्यांना कृष्णाले बोकडे राजा लागे त्यांना ते महाराजांनी असतील चिगरे आणि बोकडे ते कळव ना ते बोकडे तोंड घाल की ना कोणा बोकड्याने तोंड आड होतो त्यांना राजा आश्चर्य हा हे किती विषय हे किती विचार अजूनपर्यंत राजा जीवनाचा असताना घेतून राजा असले घटना विचारला राजा जीवनाच्या करणार हे मग विचार चित्त द्यावे राजाचं आणि कुठून राजा तिथे तोंडांचा तोंड हे होता ते तोंडाने कुठून वाढतात चित्त जागी घेऊन गेले व्यक्ती ते तोंडात तोंड घालतात राजा शोध निश्चित राजा सांगलं त्यांना हा सगळं बरोबर घे 10,000 म्हणण्याचा बहुमान दिलेले त्या शाल विघातले त्याचा विशेष सत्कार झाले त्याच्या राजा मला एक संशय तशी होऊन गेले वटलोटा बोकडेची वाटवून जरा खाण्याची विकून आपण तिला सांगा त्या तुझी बोकडे तेच नाही तिथली बस असते त्याला ज्याने तोंड टाके रिकरता असते तोंड आठ नव्हता असता ह्याची रहस्य किती ह्याची कारण किती ह्याची तत्व किती ह्याची माग सांगता येऊन सांगेन त्यांना आपल्या नवीन वस्तू त्यांना महाराजाला सांगितले किंवा माफ करताना ना त्याला सांगतात एक किंवा थोडी लोक म्हणजे आपल्याला त्याला आपण सांगते मायला महाराजा मागचे दुखतो बोकडे त्याला पॉट जाऊच ना तिथल्या पॉटवर आपले बिकली आणि त्याच्या कुठल्या वस्तूला पण हलक्यात पडतो म्हणून सांगेल त्याला तुम्ही 50 निमित्त हा एक घेऊन गेला अच्छा 20 दिवस आराम से लास्ट अंतिम 2 दिवस असताना मला विचारायचं जी फुकट नाव रुपये खाल्ला असता आणि 10,000 रुपये घेऊन नाही सहज मन आहे मात्र विचार करे एक कार्य प्रवृत्ती द्याला किती काय प्रवृत्ती असतो काय ना म्हणायचं त्यात थोडे आहार घालते आहार घालणे तिकडे उपाय असे तोंडाने बसते असे तोंडाने पाठ्या तोंडा मागती काढणे आंतरडे आहार घालायचे आणि ते तोंडामध्ये तोंडावर जाते त्या तोंडाची तिकडे पाठ्या तोंडा मागते अशी दोन करता माहिती नाही त्या तोंडाला वेगळे तिथे तोंडा पाठ्या काढ मारते तोंड दिले शिकते तोंडात अशाने मग 2 दिवस तो नाही केला पराक्रम असा या पराक्रमाचा ते बोकडी जीव घेऊन असे तोंडा केलं पडत त्या बोलतो आता मला पोटा तोंडाला अशाने मग हे कोण आपली ना म्हणून सांगेल त्यांना सांगितले राजा संतोष अद्भुत काम करत नाही हे तुझ्या कोणा काम करू शकत नाही जाऊ बरे आपले एक रहस्य करे म्हणून सांगेल त्याचा अभिनंदन सांगितले हे कथा सहज आमचं माहिती करे कथात सर्व बुद्ध कथात हे कधी आपण सांगला सहज प्रश्न आहे तुमची आमची मला प्रश्न की त्याच्या कथा आमच्या कारण आहे आमच्या प्रवचन मालिकेचं नाव असं
अर्थोपदेश म्हणून कथा उपदेश करतात ते एक चिंतन हे इथे बोकडे असा बोकडी कितल्या पोट म्हाका शिलेची आणि हसी तोंडमध्ये जादरलेली आणि कसले जादरलेली ते विचारता तक्षण पानात हात तेसकी कसले आमगे भितर एक बोकडी आसा ते कसले बोकडी मन म्हणतात ते बोकडी तुम्ही आमगे मनातून किती दिया त्याच्या पूर्ण मिळाले ना तिथल्या घातल्या बेटी ते मनात पूर जाऊ आणि जाऊ का आणि जाऊ का आणि जाऊ म्हणून मग त्यांना करता होता तिथले म्हणजे पोट भरूया तुम्ही त्याचं दिसतात पोटमध्ये बसून आणि त्याचं दुसरी वस्तू असं कडे खात असलं होत नाही मन असं त्यांना कोटी कोटी आवडीत ना जीवनामध्ये कोणाकडे नाही यावं लागेल मग काही कोणाला माझ्या आवडती ना तसं मन आमगे मन येते कसा हे बोकडी वरी केलं मन की तू दिले बेटी की तू त्या घातल्या बेटी आणि जाऊ मन आश करता होते ना अश्विनो आमगे मनात भगवानाने सांगितलं चंचलम ही मन अत्यंत चंचल ते का त्यांना कोटी कोटी आवडत ना त्यांना सामान कोटी आवडत ना म्हणजे चिंतने भगवंतांनी जरा म्हणलं अश्विनो हे जे मन असा भोक्य स्वभावाचे मन त्या मनात तुम्ही किती दिवस पूर्ती आवडत ना 1 लाख रुपये दिया त्या काही विचार केले 2 लाख रुपये दिले 10 लाख रुपये जोडो आणि विचार केले 15 वर्ष टक्के म्हणायचे एक बंगलो बांधलो आणि विचार केले आणि 4 लाख घेतले म्हणायचे किती करूया तुम्ही किती दिया त्याचा किती खावशिया तेव्हा करू शकता म्हणताय ना कोणाकडे शकता ते मनात स्वभाव बघू स्वभाव परत तोडला परत त्या का म्हणते एक आशे त्या मनामध्ये त्यांना ती निरंतर आम्ही चालतो अशाने हे त्या आशाचा आशायुक्त मन असा हे मनात आशाचं परिवर्तन करत असते एकूण एक वाट झालेली त्यांना वाट जगाची वाटी त्यांना मन आणि ते जाऊ कोणी विचारते त्यांच्या मनात सुद्धा परत त्या घेण्यासाठी त्याचा ते मानाचे पोर नागतो नाही देवतात का मग चांगले पोर त्या मध्ये करता 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस मस्त सांगते जाय 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 म्हणून त्या जाय जाय म्हणतात त्या घालण्याशी उरलेली ते मन विचार करतात या किती सांगले विमा करता होता घाल आणि ही जगण्या प्रयोजन ना मन मध्ये जातात थंड पडतो त्यानं मन थंड पडते त्या मनुष्य जीवनाची पूर्ण वाट सुरुवात होते अशामेनो एक जगाला म्हणतात एक उपाय असा एका तोंडा गेल्या तोंड दिन्याशी उरते तोंडा कान माती त्याका कशीची मन ती जावता म्हणते त्या दिन्याशी त्याचं तरी आम्ही एक विशेष शिक्ष दिलेली जे मन सहज बरोबर जाता होता तर मन सर्व आत्मनिर्भरतेची मुक्त्याचा होता जगाची भगवंत गीतेविषयी मन जर आम्ही निग्रह घेऊन असलेली असे दोन्ही उपाय म्हणतात दोन्ही विधान म्हणतात दोन्ही वाट म्हणतात त्यांचे अभ्यास येण्याचं कौंतेय वैराग्य येण्याचे दृश्यते म्हणतात अर्जुना तुम्ही पुन्हा पुन्हा मनात अभ्यास करता येईल मन निग्रह करते तुम्ही पुन्हा पुन्हा परिपाठ वगैरे ते मन तुम्ही निग्रह करेल मनात तुम्ही आशा मुक्त करेल नाश वगैरे वैराग्य म्हणजे मन किती असतात दिनशी उठते मन किती मागणी करता त्यावर तुम्ही लक्ष घालण्याशी उठते त्या वस्तू दिनशी उठते त्याने हे वैराग्य भाव निर्माण करता होता मनात त्यानं मन आपोआप थंड पडता होता मन त्याच्यासाठी बंद्याचा म्हणते चिंतने भगवद्गीतेवर सांगितलं अशाने मन निग्रह करते मन कृती करायची दोन्ही वाट म्हणलेली एक अभ्यास पुन्हा प्रयत्न त्या प्रयत्नाचे भारी कष्ट असतात ज्याने अनेक वाट दुसरा वाट त्याची वैराग्य मन किती दिनशी उठते जेव्हा आम्ही करता झाली खनिजांची आम्ही मला हाती घ्यावी तर मूलक जीवन आम्ही विजयी घ्यावी अशा म्हणून हे त्यांना कथा असा ते केवळ हास्यमय लेखीची कर्तृकितासाठी ते जीवनामध्ये आम्ही अनुसरण करते जीवनामध्ये आम्ही ते अडवळे घेऊचे अत्यंत आवश्यक त्यांना ते तत्व आम्ही जीवनामध्ये सांगण्यासाठी त्यांना मात्र आम्ही जीवनामध्ये विशेष उन्नती सहज आम्हाला प्राप्त जावं अशा गोष्टी आम्ही जास्तीतले प्रयत्न करून हे किती मन म्हणजे मनकट असा मनाला मरकट माकडं म्हणतात मनाला मरकट
तुका सांगितलं मन म्हळ्यार म्हाका न्हू जशें म्हाका फुडें करून बसना की तशें मन एक करून बसना मनान समाधान जावं चिंतना कितली देवी जावं लोकां म्हणटा तसलें मन आसत तेणें जावं म्हण सांगिल्लें वस्ता जिन्नस उरतली सहजानुची आशा मुक्त्या म्हणून ते मन मोक्ष वचत एक वाट निर्माण करता तसलें विशेष शक्ती सामर्थ्य तसले बौद्धिक चातुर्यते ते भगवतीनी मन निग्रह करत असले मन निग्रह करून आम्ही जीवनाचे परमसार्थ करत असले मोक्ष होत असले अवकाश ते देवीने अनुग्रह करून आम्ही सगळं आम्हाला प्रयत्न घालता ते देवी ज्ञानेश्वरी आम्ही सगळं बोलली ते जीवनाचे प्रार्थने श्री विचारणार्थ अर्पण करतात आजच्या महिन्यात कठोपदेशाचा विराम घालता असा इति श्रीमनाथोदयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरि ओम।